नवे दानवड इथं गटारीचं सांडपाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका। नवे दानवड इथं गावठाणमधील मुस्लिम समाजातील रहिवाशांचं सांडपाणी गटार नसल्यानं रस्त्यावर येत आहे। नागरिकांना त्रास होतोय। या रस्त्यावर दूषित पाणी पसरल्यानं या भागात दुर्गंधी पसरली आहे। या घाण पाण्यामुळे नागरिकांना तीव्र त्रास सहन करावा लागतोय। सांडपाणी रस्त्यावर आल्यानं रस्त्यावर निसरटी झाली आहे, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। दूषित पाण्यामुळे डासांचं प्रमाण वाढणं, पाण्यामुळे होणारे रोग आणि हवेचं प्रदूषण या गंभीर समस्यांना निमंत्रण आहे। ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना लेखी अर्ज व तोंडी सांगून सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष करतात। लवकरात लवकर जर ग्रामपंचायतीने गटार नाही केली तर ग्रामपंचायत समोर तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा येथील नागरिकांनी दिलाय। शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे। ग्रामपंचायतला वरच्यावर तक्रार दिल्यानंतर असं रस्त्यावर पाणी आलंय, हिचं दखल घेणं झाल्यात, हिच्यावर आम्ही थोर आंदोलन करणार ग्रामपंचायतीवर। तर आमच्या दारासमोर पाणी येऊन थांबायला इथं पेशंट एक आहे गल्लीत आमच्या, ते पेशंटची तब्येत बिघडायली आहे त्या पाण्याच्या ह्याच्यामुळे। आणि तर ग्रामपंचायतला 3-4 वेळा जाऊन तक्रार दिली आहे। सरपंच येऊन बघून गेले, आज ग्रामसेवक येऊन बघून गेला आहे, तरी पण इकडे ग्रामपंचायत काय लक्ष देणार, त्याची दखल घ्यावी, नाही तर आम्ही ग्रामपंचायतला आंदोलन करणार। आमचं आणि रफिक देसाई दोघा तिघांचं घरचं पाणी येतं आहे। आमच्यावर गल्लीतले सगळे जर भांडल्यात रस्त्यावर पाणी आल्यामुळे, रोज आम्ही इथं भांडण करत बसायचं काय तर ग्रामपंचायतवाले ग्रामसेवक येऊन गेले, सरपंच येऊन गेले, सदस्य गल्लीच्या कडेलाच बाजूलाच आहे सदस्य आमच्या गल्लीत, तर रोज बघून जातोय, काहीच अजिबात दखल घेण्यात आला आहे। तर भांडत बसायला आम्ही काय तयार नाही। आम्ही काहीतरी ह्याच्यावर आंदोलन करणार, सगळं समाज घेऊन आम्ही पंचायतजवळ जाणार।